नमस्कार, संतांची संतवाणी या चॅनलवर आपले स्वागत आहे. दररोज नवीन अभंगांचा भावार्थ जाणून घेण्यासाठी संतांची संतवाणी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, लाईक करा आणि आपले संत साहित्य, आपली संस्कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. आजचा अभंग संत सोयराबाई यांचा. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मी तुमपण गेले वाया, पाहता पंढरीचा राया. नाही भेदाचे ते काम, पळोनी गेले क्रोध काम. देही असोनी विदेही, सदा समाधीस्थ पाही. पाहते पाहणे गेले दुरी, म्हणे चोखियाची महारी. अभंगाचा भावार्थ. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. उद्घोषातच संत सोयराबाईंनी त्यांच्या मनाची अवस्था प्रकट केलेली आहे. अवघा म्हणजे मजजवळ असलेले सर्व काही. आता रंग म्हणजे फक्त इंग्रजीत ज्याला कलर म्हणतो तोच अर्थ नाही. या वाक्याचा 2-3 वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ समजून घेता येऊ शकतो. सरळसोट अर्थ घ्यायचा झाला तर माझा सर्व रंग म्हणजे अस्तित्व एक झाला, कारण या रंगात श्रीरंग म्हणजेच परमेश्वराचा निवास झालेला आहे. पण आणखीन वेगळ्या पद्धतीने पाहिलं तर रंग या शब्दाचा संस्कृतमध्ये आणखी एक अर्थ म्हणजे रंगमंच देखील होतो. म्हणजे आपण या पंक्तीचा असाही आस्वाद घेऊ शकतो की संत सोयराबाई जणू स्वतःला आणि जमलेल्या ऐकणाऱ्या सगळ्यांना उद्देशून म्हणत आहेत की हा संबंध, परिसर, वातावरण आता सर्व भेदाभेद विसरून एक होऊन त्याच्यामध्ये एकच तत्व उरलेले आहे, ते म्हणजे श्रीरंग, म्हणजे विष्णू किंवा विठ्ठल. पूर्वीच्या काळी संत मंडळी कीर्तन करीत आपले अभंग लोकांसमोर गात असत. त्यामुळे बऱ्याचदा जमलेल्या विठ्ठल भक्तांना उद्देशून देखील त्यांनी लेखन केलं असावं, हे माझं मत आहे. कीर्तनात समोरच्या व्यक्तींना सामील करून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद हाच उत्तम मार्ग आहे. आणखी एक अर्थ जो मला सुचला तो म्हणजे रंग हा शब्दरूप या अर्थाने देखील वापरण्याची पद्धत आहे. संत सोयराबाई ज्या समाजातील होत्या त्या समाजाला जवळजवळ टाकाऊ समजले जात असे, अस्वच्छ समजले जात असे. गरिबीत आयुष्य जगणाऱ्या या लोकांच्या दिसण्यावरून देखील कुचेष्टा केली गेली. त्यामुळे कदाचित त्या कुचेष्टा करणाऱ्यांना उद्देशून तर संत सोयराबाई अभिमानाने हे म्हणत नसाव्यात ना की माझे रंगरूप कसेही असले, मी कशीही दिसत असले तरीही आता यात विठ्ठलाचे रूप दिसू लागेल. संतांच्या शब्दांचे अनेक अर्थ निघू शकतात. मी तुमपण गेले वाया, पाहता पंढरीचा राया. ज्यांना संत साहित्याची थोडीफार माहिती आहे त्यांच्यासाठी पहिली पंक्ती तशी समजायला सोपी आहे. मी तुमपण म्हणजे भेदाभेद, वास्तविक वारकरी हे विष्णुभक्त आणि अद्वैत सिद्धांताचे पुरस्कर्ते. अद्वैत सिद्धांतानुसार संपूर्ण चराचर सृष्टीचा आत्मा एकच आहे आणि तोच परमात्मा आहे. त्यामुळे जर सर्व आत्मा एक आहे तर यात मी आणि तू या भेदाचे काय काम? तर हा भेदाभेद विचार संपला असं संत सोयराबाई म्हणतात. पण केव्हा? पाहता पंढरीचा राया. अनेक जणांना यात नवल वाटणार नाही. पांडुरंगाला पाहिल्यावर ही अवस्था होणं स्वाभाविक आहे. पण आधीच नमूद केल्याप्रमाणे संत सोयराबाईंचे शब्द हे असेच आलेले नाही. त्यांच्या मागे अनेक दुःख आणि यातना दडलेल्या आहेत. जातीने महार असल्यामुळे संत सोयराबाई आणि संत चोखामेळा यांना पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश निषिद्ध होता. कल्पना करा, ज्याचे तुम्ही भक्त आहात, ज्याला बघण्याची आज दिवसरात्र लावून ठेवलेली आहे, त्याचे दर्शन घ्यायची परवानगी तुम्हाला नाही. आता पाहता पंढरीचा राया या शब्दांमागील आर्तता व करुणा तुमच्या लक्षात येईल. हे दुःख त्यांचे यजमान संत चोखामेळा यांनी देखील उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहून या शब्दांत मांडलेले आहे. आता तुमच्या लक्षात येईल की फक्त दर्शनाने संत सोयराबाईंच्या मनाची ही अवस्था कशी झाली असेल. करुणेने भरलेले हे शब्द. नाही भेदाचे ते अकाम, पळोनी गेले क्रोध काम. आधी सांगितल्याप्रमाणे वारकरी संप्रदाय आणि आपली संत मंडळी अद्वैत सिद्धांत मानणारे असल्याने
जर सर्वाभूती आत्मा एकच आहे तर यात भेदाभेद कुठून आला? अस्तित्वाच्या वेगवेगळ्या व्याख्यांनी माणसामाणसात आणि सजीव निर्जीव यांच्यात भेदाचे वेगवेगळे करण्याचे काम केलेले आहे. हे संत सोयराबाई सांगतात. या शब्दाचा एक अर्थ असाही होतो की आधीच्या पंक्तींचा साधारण जर अर्थ पाहिला तर मी तू पण जाणे हे जो भेदाभेद करतो किंवा त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचे काम नाही. संत तुकाराम महाराज म्हणालेच आहे, येरागबाळ्याचे काम नव्हे. त्यामुळे भेदाभेदाची ही भावना संपुष्टात आली येते जेव्हा क्रोध आणि काम पळून गेले किंवा संपुष्टात आले नाहीसे झाले. क्रोध म्हणजे राग आणि काम म्हणजे वासना. हव्यास, एखादी गोष्ट आपल्याला हवी ही भावना. थोड्या प्रासादिक अर्थाने मी या पंक्तीला षड्रिपू मानतो. थोडक्यात षड्रिपूंचा नाश झाला आणि भेदाभेद नष्ट झाले. कारण षड्रिपू नाहीत म्हणजे माणूस स्थितप्रज्ञ झाला. देही असोनी विदेही सदा समाधीस्थ पाही. ही पंक्ती म्हणजे परमेश्वराची थोरवी. देही असोनी विदेही म्हणजे देहात असूनही विदेही म्हणजे देहाच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा लावलेश नसणे. थोडक्यात देहाच्या कुडीतून मुक्ती. निर्विकार निर्गुण अशी अवस्था. हे म्हणजे निःशंक परमेश्वराचेच वर्णन, ज्याला संत सोयराबाई सदा समाधीस्थ बघत आहेत. थोडक्यात हा परमेश्वर देहात चर सृष्टीत असूनही विदेही आहे आणि सदैव त्यांच्यामध्ये स्थिर, अचल आणि संपूर्ण मूळ रूपात आहे. पाहते पाहण्या गेले दुरी म्हणे चोखियाची महारी. या अभंगात एक गोष्ट तर नक्की झाली की हा अभंग म्हणजे आपल्या इष्टदेवतेचे पांडुरंगाचे दर्शन घडल्यावर संत सोयराबाईंच्या मनाची अवस्था आहे. एकदा परमेश्वराचे रूप पाहिले की जगात आणखीन बघण्यासारखे काय उरते? हेही लक्षात घेण्याजोगं आहे की पूर्वीच्या काळी जोपर्यंत माणूस स्वतः एखादी वस्तू किंवा जागा बघत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल फक्त वर्णनच ऐकावं लागत असे. संत चोखामेळा आणि संत सोयराबाई अनेकदा पंढरपूरला गेले असणार आहेत, कारण दोघांवर संत नामदेव यांचा स्नेह होता. पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन नाही असे कैक वेळा घडले असणार आहे. त्यामुळे ज्याचे रूप बघण्याची आस होती ते पाहिल्यानंतर आता बघण्यासारखे जगात काहीही उरलेले नाही. म्हणजेच पाहते पाहण्या गेले दुरी, ते जे काही पाहणे राहिलेले होते ते आता संपूर्ण झाले. म्हणे चोखियाची महारी. पतिव्रता आणि पतिभक्त संत सोयराबाई स्वतःला संत चोखामेळा यांची महारी, महार वरून महारी म्हणत असत. कारण संत सोयराबाई संत चोखामेळा यांच्या फक्त पत्नीच नव्हे तर शिष्या देखील होत्या. धन्यवाद. आपण या अभंगाचा भावार्थ जाणून घेतला. पुन्हा भेटू नवीन अभंग व त्याच्या भावार्थासह नवीन व्हिडिओत.